नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण पाठ्यपुस्तकातील घाटातली वाट ही सुंदरशी छान कविता ऐकणार आहोत. आता सगळीकडे रस्ते झालेले आहेत, परंतु त्या काळामध्ये कसं होतं तर पायवाटा असायच्या. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी पायवाटा असायच्या, डोंगरावर चढण्यासाठी पायवाटा असायच्या आणि त्या पायवाटा कसा असायच्या तर नागमोडी वळणाच्या असायच्या आणि खूप स्वच्छ आजूबाजूला गवत आलेलं हिरवंगार. पावसाळ्याच्या वेळेस तर ते खूप भारी दिसायचं. तर अशी ही घाटातली वाट ही कविता आपण ऐकणार आहोत. ऐकूयात. घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ. घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ. निळी निळी परडी कोणी केली पालथी, पानं फुलं सांडली वरती आणि खालती. निळी निळी परडी कोणी केली पालथी, पानं फुलं सांडली वरती आणि खालती. खाली खोल दरी वर उंच कडा, भला मोठा नाग जणू उभा काढून फडा. खाली खोल दरी वर उंच कडा, भला मोठा नाग जणू उभा काढून फडा. भिवू नका कोणी पाखरांची गाणी, सोबतीला गात गात खळाळत पाणी. भिवू नका कोणी पाखरांची गाणी, सोबतीला गात गात खळाळत पाणी. घाटातली वाट काय तिचा थाट, गाणी म्हणू टाळ्या पिटू जाऊ रुबाबात. घाटातली वाट काय तिचा थाट, गाणी म्हणू टाळ्या पिटू जाऊ रुबाबात. कशी वाटली मंडळी तुम्हाला कविता? छान आहे की नाही? मस्त, लगेच वातावरण तयार होतं ह्या कवितेनं. पाठ्यपुस्तकातील ही कविता वर्गामध्ये टाळ्या पिटू पिटू मुलं म्हणतात बघा. तर आवडली असेल कविता तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.